कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? नाही. तर मग अजूनही का आपण केले नाही? प्ले स्टोअरमध्ये जा आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या. यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल, व्यवहार इतिहास तपासता येईल, ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल, ठेवी व कर्जाची माहिती सहजरित्या मिळवता येईल. आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा. विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी. कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाच्या वतीने गेली 5 वर्ष नवोदयच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असते याचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी चाललेला हा आटापिटा. यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे परीक्षेला सामोरे जायचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक वेगळी अनुभूती झाली. प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणही करण्यात आले. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेली प्रेरणा जागृत करणे आणि परीक्षेला सहजरित्या सामोरे जाण्यासाठी श्री हलसिद्धनाथ सहकार व शिक्षण समूहाने केलेला हा छोटासा प्रयत्न. चला पाहूया याबद्दल पालकांच्या प्रतिक्रिया. घाटगे कागलेतून आले. ही जी परीक्षा आयोजित केली आहे श्री हलसिद्धनाथ शिक्षण समूह कोगनोळी यांच्यामार्फतची परीक्षा आहे की नवोदय सराव परीक्षा या सराव पेपर हे कुठेही घेतले जात नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव ठिकाण आहे जिथे या मुलांची सराव परीक्षा होते. अतिशय उत्तमरित्या इथलं नियोजन आहे. टीचिंग स्टाफपासून नॉन टीचिंग स्टाफ सर्वजण अगदी काळजीपूर्वक सर्व पॅरेंट्सना आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने हँडल करतात. परीक्षा शांततेत पार पडते. परीक्षेमध्ये पूर्ण पारदर्शकता आहे कारण लास्ट टाईमसुद्धा आम्ही जी परीक्षा दिलेली आहे त्यावेळीसुद्धा यांनी इथले नंबर्स म्हणजे जे काही क्रमांक असतील मुलांचे आणि बाहेरच्या शाळांचे हे वेगवेगळे ठेवलेले होते. इतकी पारदर्शकता इथं आहे आणि यामुळे इथं सराव पेपर अधिकाधिक प्रमाणात अजून व्हावेत अशी मी विनंती करते ह्या समूहाला. आणि अशा प्रकारच्या परीक्षांसाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे मुलांना. तसंच इथून पुढेही द्यावं. आम्ही त्यांना सहकार्य करू. छोटा बोलायची संधी दिली म्हणून बोलतो. माझे नाव रितेश किशोर आहे. मी राहणार नाशिक तालुका मालेगाव. मी इयत्ता 5वी मध्ये गुरुकुल निवासी अकॅडमी मी इथं शिकतो. आज मी दुसऱ्या शाळेवर म्हणजे पेपर द्यायला आले. पेपराच्या ठिकाणी मी बसल्यावर मला चांगलं वाटलं. मला पेपर सोडवताना सुद्धा चांगलं वाटलं. मला गणित मराठी आणि बुद्धिमत्ता सगळं चांगलं गेलं. फक्त मराठीचे काही प्रश्न अवघड होते त्यांच्यावर मी जास्त भर दिला नाही. खरं ज्या प्रश्नाचे माझे राहिले होते ज्या प्रश्न मला अवघड वाटले ते मी लास्टला सोडवले. एवढंच बोलून मी माझं थांबवतो. I'm studying in 5th standard. I study in Saraswati coaching classes. Today I came here for an exam to practice the NVS exam. I felt very happy doing this exam. This exam was so easy. That's it. पेपर थोडा अवघड होता, मराठी अवघड होतं आणि इथलं उपटले आवडते मला. दादासाहेब अडगुले. मी समृद्धी कोचिंग क्लासेस या शाळेत शिकते. मी आज जवाहर नवोदय सराव परीक्षेला बसले होते. पहिला मी मानसिक क्षमता चाचणीचा पेपर सोडवला. त्यामध्ये मला थोडा वेळ पुरला नाही परंतु मी तो पेपर सोडवला. नंतर अंकगणित या पेपरमध्ये तो पेपर सोपा होता त्यामुळे मी तो थोड्या वेळात लगेच म्हणजे सोडवून टाकला. आणि मराठीमध्ये माझं झालं उतारे मोठे होते त्यामुळे ते थोडे अवघड गेले आणि थोडे सुटतील असे वाटते मला. पण माझा प्रयत्न चांगला होता. प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही बघितली. प्रश्नपत्रिका उत्तम क्वालिटीची काढलेली आहे. मुलांना अल्पोपहाराची सोय तसंच पालकांना व आलेल्या शिक्षकांना उत्तम प्रकारे सरांनी अल्पोपहाराची सोय केलेली आहे. ही परीक्षा एकंदरीतच छान पार पडली असं माझा अनुभव. नवोदयचा पेपर आता कसं असते ते मला कळालं आणि एवढं अवघड असते ते पण कळालं आणि आज पेपर पण सोपा गेला. आणि हम साथ चले तो जीतेंगे.
हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम तूफानों में बनके औलाद चले तो जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। दावा है जीतेंगे, वादा है जीतेंगे, हर पर्वत को दिक्कत को तोड़ेंगे, अपनों से अपनों को जोड़ेंगे। आणि मला असं व्हायचं आहे हे मनात आल्याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये विविध क्षेत्रात तुम्ही आता अंदाज घेतला तर नवोदयामध्ये तुमचं भवितव्य दडलं। तुम्ही सुद्धा जर माझ्या या प्रवाहामध्ये सामील होत असाल तर आम्ही अनेक गोरगरिबांची मुलं नवोदयमध्ये पाठवू शकतो। कारण जर नवोदयला ही मुलं सिलेक्ट झाली तर भले आम्ही जिवंत असो अथवा न असो, जसं एखाद्या लावलेल्या झाडाची फळं आम्हालाच मिळतील असं नाही, पण यातील सुद्धा कोणतरी एक आमच्यासारखा तयार होईल, त्यालाही वाटेल की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते करावं लागतं, आणि हाच भाव